नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगामासाठी ई पीक पाणीला सुरुवात झालेली आहे. शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेले आहे. तर ई पीक पाणी कशी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेप फॉलो करायच्या आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ते पाहून तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाणी करू शकता. तर याच्यासाठी ई पीक पाणीसाठी खरीप हंगामासाठी डेट आहे 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर. यामध्ये शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी तुम्ही करू शकता आणि संपूर्ण वर्षासाठी तुम्ही वर्षभरात कधीही ई पीक पाणी करू शकता. खरीपसाठी तुम्हाला 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यानच ई पीक पाणी करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाणी ॲप सर्च करायचं आहे. सर्च करून तुम्हाला हे अपडेटेड झालेलं ई पीक पाणीचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता ई पीक पाणी DCS. त्यानंतर याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं याला परमिशन अलाउ करायचं आहे. त्यानंतर अलाउ केल्यानंतर परत एकदा तुम्हाला याला व्हाईल युजिंग द ॲपला ओके करायचं आहे. परत एकदा 2 वेळेस व्हाईल युजिंग ॲपला याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला डाव्या बाजूला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा महसूल विभाग तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे. इथं तुम्ही कालावधीही पाहू शकता, इथं दिनांक देण्यात आलेला आहे. त्यानंतर महसूल विभाग तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे. तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो इथं अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी तुमचा महसूल विभाग निवडून घ्या. त्यानंतर नेक्स्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही यापूर्वी ज्या मोबाईल नंबरवरून पीक पाणी केले असेल तो नंबर इथं प्रविष्ट करून पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वी तुम्ही ई पीक पाणी केली असेल त्याचीच ई पीक पाणी कशी करायची याची माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर खातेदाराचं नाव निवडा यावर क्लिक करून तुम्हाला त्या खातेदाराचं नाव निवडायचं आहे. तुमचा जो काही खातेदार असेल त्याचं नाव निवडून घ्या. नाव निवडून झाल्यानंतर तुम्हाला सांकेतांक विसरलात यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि सांकेतांक दाखवेल तो तुम्हाला ठीक आहे यावर क्लिक करून तो सांकेतांक इथं टाकून तुम्हाला नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ई पीक पाणी ॲप लॉग इन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे. पीक माहिती नोंदवा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाते क्रमांक तुमचा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं जमिनीचं पूर्ण क्षेत्र त्या गटामधील तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर इथं हंगाम तुम्हाला संपूर्ण वर्ष का खरीप निवडायचा आहे. आपण खरीपसाठी करत आहोत म्हणून खरीप निवडत आहे. त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र इथं दाखवत आहे 19 आर. तुमचं जे काही क्षेत्र असेल ते दाखवेल. त्यानंतर पिकाचा प्रकार, पिकाचा वर्गमध्ये तुम्हाला निर्भीड पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस, शेडनेट निवडायचं आहे. यामध्ये आपण एक पिकासाठी म्हणजे सोयाबीनसाठी पीक पाणी करत आहोत म्हणून मी एक पीक निवडत आहे. त्यानंतर निर्भीड पिकाचा प्रकार, यामध्ये तुम्हाला पीक, फळबाग यापैकी आपण पीक हे निवडत आहोत. त्यानंतर पिकाची संख्या, नावे यामधून तुम्ही कोणत्या पिकासाठी ई पीक पाणी करत आहात ते इथून निवडून घ्या. मी इथं सोयाबीन हे सिलेक्ट करत आहे. तुम्ही कोणत्या पिकाची ई पीक पाणी करत आहात ते पीक सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं क्षेत्रभरामध्ये तुम्ही किती क्षेत्रासाठी पेरणी केलेली आहे हे इथं तुम्हाला हेक्टरमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. इथं पूर्ण जर क्षेत्र भरायचं असेल तर पूर्ण क्षेत्र भरा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपण 79 आर सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर जलसिंचनाची साधने यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या शेतीसाठी जलसिंचनाचं कुठलं साधन आहे, खाजगी कालवा आहे, सरकारी कालवा आहे, विहीर आहे, कूपनलिका आहे, जलाशय आहे, उपसा सिंचन आहे, कालवा उपसा सिंचन आहे, अन्य सर्व नंबरमधील विहीर आहे, नदी आहे, नाला आहे, शेततळ आहे, जे तुमचं असेल ते तुम्ही इथं निवडून घ्या. हे जे निवडताल ते तुमच्या 7/12 ई पीक पाणीच्या नोंदमध्ये येईल. मी इथं नदी निवडत आहे. त्यानंतर सिंचन पद्धतीमध्ये तुम्ही पाणी कसं देतात, ठिबक, तुषार, प्रवाही, अन्य प्रकारे सिंचन यामधून तुम्ही जे तुम्हाला लागू असेल ते निवडून घ्या. मी इथं प्रवाही सिंचन निवडून घेतो. त्यानंतर तुम्हाला इथं लागवडीचा दिनांकमध्ये तुम्ही पेरणी कधी केलेली आहे तो दिनांक इथून सिलेक्ट करायचा आहे. मी इथं 15 जून सिलेक्ट करत आहे. तुमची पेरणी कधी झालेली आहे ते सिलेक्ट करा आणि पुढे जा यावर क्लिक करा. पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला छायाचित्र 1 मध्ये सोयाबीन पिकाचा फोटो घ्यायचा आहे. तुम्ही शेतामध्ये जाऊन तुम्हाला ॲक्च्युअल त्या जागेवरून म्हणजे तुमच्या सर्वे नंबरमधून पिकाचा फोटो घ्यायचा आहे. सूचनाला ठीक आहे करा. त्यानंतर तुमचा कॅमेरा सुरू होईल. कॅमेऱ्यामध्ये सोयाबीनचा फोटो घ्या, क्लिक करा आणि जे राईट आहे त्याला ओके करा. त्यानंतर
फोटो घेतल्यानंतर तुमचं अक्षांश रेखांश दाखवेल आणि GPS अचूकता तुम्हाला दाखवेल. तुम्ही निवडलेल्या गटापासून किती दूर आहात हेही तुम्हाला दाखवेल. छायाचित्र 2ला क्लिक करून परत तुम्हाला दुसरा एक फोटो घ्यायचा आहे. सोयाबीनचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याही फोटोचा अक्षांश आणि रेखांश दाखवणार आहे आणि GPS अचूकता दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रीनमध्ये राईट जे बटन आहे त्याला क्लिक करायचं आहे. दोन्ही फोटो घेतल्यानंतर तुम्हाला ग्रीनमधील राईट या बटनाला क्लिक करायचं आहे. राईट या ॲरोला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण माहिती तुम्हाला दाखवेल. पीक पाहणीचा दिनांक, खाते क्रमांक, गट नंबर, लागवडीचा दिनांक ही सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवेल. तुम्ही जे फोटो काढलेले आहेत ते तुम्हाला दाखवेल. ही सर्व माहिती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे याला तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे. टिक मार्क करून झाल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ई पीक पाहणीचा डेटा हा सेव्ह होणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. याला ठीक आहेला ओके करा. त्यानंतर पिकाची माहिती पहा यावर क्लिक करून तुमची ई पीक पाहणीचा डेटा तुम्ही इथून पाहू शकता. जिल्हा, तालुका, गाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, पीक, भरलेलं क्षेत्र, हंगाम आणि लागवडीचा दिनांक इथून तुम्ही पाहू शकता. यामध्ये दुरुस्तीही करू शकता आणि याला डिलीट करायचं असल्यास नष्ट करा यावर क्लिक करून डिलीट करू शकता. 48 तासामध्ये तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती किंवा याला नष्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला वाटलं काही चूक झाली असेल तर यामध्ये दुरुस्ती करा किंवा नष्ट करायचे असल्यास नष्ट करू शकता. परंतु हे 48 तासाच्या आत तुम्हाला करून घ्यावे लागेल. 48 तासानंतर तुम्हाला यामध्ये काहीही बदल करता येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपद्वारे 7/12वर तुमच्या पिकाची नोंद लावू शकता, म्हणजे ई पीक पाहणी करू शकता. तर ई पीक पाहणी करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला यासाठी ई पीक पाहणी DCS वर्जन 3 हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरून घ्यायचं आहे. लेटेस्ट वर्जन यूज करा जेणेकरून तुम्हाला ई पीक पाहणी करताना काही अडचण येणार नाही. अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ई पीक पाहणीसाठी ज्या खातेदाराचं खाते नाही त्यानंतर त्यानं खातं कसं बनवून ई पीक पाहणी कशी करायची आहे याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.